आणि आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघूयात। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठी घोषणा केली आहे। पहलगामच्या हल्ल्यामधल्या मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांचं अर्थसहाय्य केलं जाणार आहे। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती आणि या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। पहलगाम हल्ल्यामध्ये ज्या कुटुंबियांचे अगदी जवळचे हे ज्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्यांना आता 50 लाख रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे। तर आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। पहलगाम हल्ल्यामधल्या मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकार आता 50 लाख रुपयांचं अर्थसहाय्य देणार आहे आणि आसावरी जगदाळे यांना सरकारी नोकरी देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतला हा एक मोठा निर्णय आपण बघतोय। ज्यांच्या कुटुंबामधल्या व्यक्ती या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडल्या त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या समोर येत होत्या आणि यानंतर आता सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलेला आहे। राज्य सरकारच्या या निर्णयाचं आता स्वागत केलं जात आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। अभिषेक, एकूणच या संदर्भात पाहायचं तर कुठेतरी जे व्यक्ती आहेत ते कुटुंबातील त्यांना शासकीय नोकरी देण्याचा विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांकडनं वापरण्यात आलेला आहे आणि या संदर्भात जर पाहायचं तर मदत देखील देण्यात येत आहे। राज्य सरकारकडनं या संदर्भात पुढाकार घेण्यात आलेला आहे। 50 लाखांची ही अर्थसहाय्य मदत राज्य सरकारकडनं देण्यात येणार आहे। प्रामुख्यानं पाहायचं तर कुठेतरी कुटुंबामध्ये शिक्षण असेल आणि रोजगार असेल या संदर्भात अडचणी यायला नको त्यासाठी ते विशेष प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळत आहेत। सोबतच जे मृत व्यक्ती आहेत त्यांना देखील मृत व्यक्ती आहेत त्यांना देखील या सगळ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली आणि सोबत दुसरीकडे पाहायचं तर कुठेतरी मदत अपुरी पडू नये याच्यासाठी विशेष प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडनं आपल्याला घेण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं आहे। कुटुंबामध्ये जर जगदाळे कुटुंबामध्ये पाहायचं तर काल देखील मुख्यमंत्र्यांकडनं DY पाटील यांचे जे विश्वस्त आहे अजिंक्य पाटील यांच्याशी बोलणं केलेलं होतं। सोबतच DY पाटील इथं नोकरी मिळणार होती, मात्र आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भात विशेष अधिकार मुख्यमंत्र्यांकडनं वापरण्यात आला आणि त्यानंतर शासकीय नोकरी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात आलेलं आहे। सोबतच 50 लाखांची मदत देखील प्रत्येक कुटुंबाला देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळेल। अगदी अभिषेक, खरं तर अत्यंत मोठा निर्णय आहे हा। धन्यवाद माहितीसाठी। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आहेत आपल्यासोबत। मंदार, एक मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारने, प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत आणि त्यासोबतच आसावरी जगदाळे यांना आता सरकारी नोकरी सुद्धा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आपण ABP माझाच्या माध्यमातूनच आसावरी आणि तिच्या आईला ही माहिती, ही बातमी सांगूयात। आत्ताच राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय की तुम्हाला शासकीय नोकरी देण्यात येईल आणि 50 लाख रुपयांची मदत देखील देण्यात येईल। आम्ही खूप आभारी आहोत त्या घटनेसाठी। तुमच्याकडनं कळलं त्यामुळे सरकारने जी आम्हाला मदत केली आहे त्याच्यामुळे आम्हाला खरंच खूप आधार मिळतोय। फक्त माझी एक विनंती आहे, माझी आई किंवा मी या घटनेमुळे खूप जास्त घाबरलोय। म्हणजे आम्हाला थोडे पण मोठे आवाज वगैरे सहन होत नाही आहेत, तर थोडे एक 10-15 दिवस म्हणजे हे सगळं थोडं शांत होईपर्यंत आम्हाला जर काही सिक्युरिटी मिळाली ॲटलिस्ट घरापाशी तरी खूप बरं होईल। कारण घरातनं तर बाहेर आम्ही जाणार नाही आहोत, म्हणजे आमचे विधी सोडले तर। पण दिवसभरात काही लोक येतात, आता मीडिया तुमच्यासारखे खूप जण येतात, तर मग भीती वाटते की आपल्यातलंच आहे का कोणी किंवा आपल्याला काही प्रॉब्लेम होईल का। यासाठी जर काही म्हणजे गव्हर्नमेंटकडून थोडीशी थोडासा आणखी वेळ हवाय, सगळं थोडासा वेळ हवा या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडायला। एक थोडा वेळ आम्हाला मिळावा, तो वेळ मिळेल। हो, आणि ते आम्हाला हे सगळं कधीपर्यंत सांगतील की हे तुम्हाला शासकीय प्रक्रिया जी आहे ती होईल। आत्ताच राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये निर्णय झालेला आहे। प्रायव्हेट जॉब नको, नाही, शासकीय नोकरीच देण्याचा निर्णय झाला। बरोबर। तुमचं क्वालिफिकेशन सांगा आसावरी, काय शिकलेला आहात? माझं BSc झालं आहे कॉम्प्युटर सायन्स, त्यानंतर मी MBA HR केलं आणि आत्ता त्यालाच ॲडिशन म्हणून मी डिप्लोमा लेबर लॉज असतात जे HR फील्डला खूप युजफुल असतात, ती एक्झाम मी जस्ट दिली। अजून त्याचा रिझल्ट यायचा आहे माझ्याकडे। तुम्हाला कशा स्वरूपाचा शासकीय जॉब किंवा शासकीय नोकरी हे जे काही तुम्ही क्वालिफिकेशन सांगितलेलं आहे त्या आधारे करायची इच्छा आहे?
जिथे माझ्यामुळे लोकांना मदत होईल अशाच जॉबमध्ये मला जागा मिळावी. म्हणजे आता जी घटना आमच्यासोबत घडली त्यामुळे मला ही गोष्ट कळली की अशा सिच्युएशन्स जेव्हा येतात किंवा अशा गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा आपल्यासारख्या लोकांची, सामान्य लोकांना, म्हणजे आता माझ्यासोबत घडलं तेव्हा माझ्या आजूबाजूलाही काही लोक होती, एक मुलगा होता, लहान मुलं होती, त्यांच्याशी मला त्यांच्याशी बोलावंसं वाटलं किंवा त्यांची पण तिथे काळजी घ्यावीशी वाटली. अशा गोष्टी मला, म्हणजे माझ्या वडिलांची नेहमी इच्छा होती की मी एक व्यक्ती म्हणून अतिशय चांगलं असावं, सगळ्यांसोबत सगळ्यांना धरून चालावं, सगळ्यांना घेऊन पुढे निघावं, माणुसकी जपावी नेहमी, जपावी. व्यावसायिकता जरी आली तरी. तर अशाच फील्डमध्ये मला जॉब मिळावा आणि पुणे सोडून मला दुसरीकडे कुठेही जाता येणार नाही, कारण माझी आई आता माझी जबाबदारी आहे, त्यामुळे पुण्यातच जॉब असावा ही माझी इच्छा आहे. नाही, पण पर्टिक्युलर असं म्हणजे शिक्षण क्षेत्र किंवा मी काही पर्टिक्युलर नाही धरलेलं, पण माझ्या एज्युकेशननुसार चांगलाच एखादा जॉब मला मिळावा, म्हणजे माझं एज्युकेशन घेतलेलं वाया जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. या 8 दिवसांमध्ये तुम्हा लोकांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलेलं आहे, खूपच बदलून गेलंय. तर कसं पाहता या 8 दिवसांकडे तुम्ही? नाही, अजून तर आम्ही त्या धक्क्यातच आहे. म्हणजे मी डोळे जरी बंद केले तरी मला तो रायफलवाला माणूसच दिसतो आणि मी झोपलेलीच नाहीये या 8 दिवसामध्ये. आणि लोकांचं आम्हाला खूप सपोर्ट आहे की येत आहेत, आम्हाला भेटत आहेत. 8 दिवस आम्ही खूप भयानकतेत घालवलेत. म्हणजे काल रविवार होता किंवा काल सोमवार होता याची आम्हाला जाणीवच नाही की आम्ही अजूनही तिथेच आहे, त्या फायरिंगच्या याच्यामध्ये बाहेर पडलेलोच नाही. तेच रिपीट होत चालले. म्हणजे मला तर तो धक्काच आहे इतका की मी सावरू शकत नाही. पण केवळ मला हिच्यासाठी आश्वासनं मिळाली तर मी केवळ त्या आशेवरती तरी आहे की कमीत कमी माझ्या मुलीचं सरकार काहीतरी चांगलं करेल. कारण आता आमचा जो लॉस झालाय तो कोणीच भरून नाही काढू शकत. तो अतिशय, म्हणजे मी माझ्या शब्दात नाही व्यक्त करू शकत, पण तो अतिशय लॉस आहे आमच्यासाठी. शब्दात तुम्ही मांडू शकत नाही. मला भयंकर भीती वाटते की रात्री मी 2:30 वाजता अशी दचकून उठले. मला असं वाटलं की समोर कोणीतरी आपल्या फिरते असं गोळ्या घेऊन, म्हणजे रायफल घेऊन. मी घाबरून इकडे तिकडे हे झाले. आताही मला ते सांगताना अतिशय भीती वाटते. जरा कुठे काही मला आवाज झाला तर मला भीती वाटते की ते आपल्या आजूबाजूलाच आहेत. ही आमच्या मनाची स्थिती आहे. फक्त माझं एक विनंती आहे सगळ्यांना की याचं पॉलिटिकल इश्यू करू नका आणि आमच्या भावनांशी खेळू नका. हे खूप महत्वाचं आहे, काही जण करतात. खेळू नका. आम्ही त्या अनुभव घेतलाय, ती लोक काय बोलली आहेत आणि आम्ही आमचं कसं बलिदान झालंय ह्याचं रंगवून आणि त्यांनी ह्या पॉलिटिशियननी त्या पॉलिटिशियननी असं खेळू नका. कारण आम्ही तो अनुभव घेतला. आमचा माणूस आमच्या समोर मारलाय त्यांनी आणि बोलून मारलाय. त्यांचं काही जे वाक्य स्टेटमेंट्स आहेत आता आम्ही सगळं सांगून झालं. हे सगळं त्यांनी बोलून त्यांना मारलेले. ते निवांत मारायलाच आलेले होते. त्यामुळं आज तो जो विचारांचा आमचं मनामध्ये तो आहे ना, ते पाहिलेलं वगैरे ते अतिशय भयानक आहे. तरी काही दहशतवाद जगलाय. दहशतवाद हा शब्द आहे, सोसलाय तो तिथे. ते दहशतवाद काय असतो ना, तो शब्द आम्ही तिथे अनुभवलाय. त्यांची जी द्वेषाने बोलण्याची वाक्य ऐकलीत, हात जोडलेत आम्ही त्यांना. ते अजूनही डोळ्यासमोर माझ्या पूर्ण तो माणूस आणि माझे मिस्टर आणि माझे ते धीर पडलेले आणि त्यांनी कशा गोळ्या घातल्यात आणि मेंदू कसा बाहेर आला हे माझ्या डोळ्यासमोर अजून जात नाही. मला दचकून अशी वाटते भीती की या बाजूने येतील का, त्या बाजूने येतील का. ही भयानकता आमच्या मनामध्ये अजून आहे आणि मी तो प्रसंग कधीच विसरू नाही शकत. फक्त माझी सगळ्यांना विनंती आहे की आमच्या भावनांशी नका खेळू. कारण आम्ही अतिशय भयानक स्थिती तिथं फेस केलेली. तर त्यामुळे सगळ्या पॉलिटिशियनना मी सांगते की माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी नका खेळू तुम्ही. एक शेवटचे 2 प्रश्न. एक 2 प्रकार होत आहेत. एक तर अशी काही चुकीची वक्तव्य होत आहेत की काय नक्की होते ते, तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, असं तुम्ही ते जी लोक, म्हणजे आम्ही जी सगळी आहेत ती त्या आत्ता कुठल्या मानसिकतेनं जातोय हे त्यांनी थोडी माणुसकी म्हणून विचार करावा की आज बाबा आम्ही काय भोगलंय तिथे. तुम्ही स्टेटमेंट करणं खूप सोपं आहे की ते असे बोलले का, ते हे होते का, असं केलं का, तसं. त्या प्रसंगी लहान मुलं सुद्धा त्यांनी पण तेच स्टेटमेंट दिलंय. तर तुम्ही ते खोटं नाही पाडू शकत ना. लहान मुलं आहेत तिथे, त्या लहान मुलांनी पण तिथं
सांगितलंय ना तेच सांगितलंय, सगळ्यांनी तेच सांगितलंय. एक माणूस तुम्हाला वाटतं खोटं बोलू शकतो, पण सगळे नाहीत ना. तर मग तुम्ही असे स्टेटमेंट का देता? आमच्या मनाशी खेळताय तुम्ही. आम्ही तुम्हाला आपल्या देशातले आपल्या राज्यातले लोक आहेत ना, तुम्ही पॉलिटिशियन्स आहेत, आम्ही तुम्हाला आपलं मानतो. तुम्ही आमच्याशीच असे वक्तव्य करू नका, आमच्या मनाशी आमच्या भावनेशी खेळू नका. असावरी मला तुला विचारायचं की दुसऱ्या बाजूनी पण असं होतंय की त्या सगळ्या घटनेचा इथे काही राजकारणासाठी उपयोग करण्याचा काही जण प्रयत्न करतायत. हा समाज वेगळा, तो समाज वेगळा. तर याबद्दल तुला काय बोलायचंय का? तुला तिथला अनुभव आहे? मला वाटतं समाज, जात, धर्म या गोष्टींपेक्षा माणुसकी या गोष्टीला जास्त महत्त्व दिलं जावं. आता ते घडलंय त्याच्यावर सारखं स्टेटमेंट्स देऊन ती घटना बदलणार नाहीये, किंवा ते जे आम्हाला बोलले तेही खोटं नाहीये आणि तेही बदलणार नाहीये. पण मला असं वाटतं की या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा ह्याच्यावर काहीतरी फुल अँड फायनल मार्ग काढला पाहिजे सरकारने. म्हणजे परत कुठल्याही सामान्य माणसासोबत किंवा इनफॅक्ट आपल्या आर्मीत लढणाऱ्या जवानांसोबत पण असं कधी घडू नये, किंवा जीवितहानी कधी होऊ नये, ह्यासाठी जे काय करता येईल त्या दृष्टिकोनातनं पावलं उचलणं जास्त गरजेचं आहे. स्टेटमेंट्स करून, एकमेकांसोबत आर्ग्युमेंट्स करून या गोष्टीवर कधी मार्ग नाही निघणार आहे. ह्याच्यात सामान्य माणसं नेहमी भरडली जाणार आहेत, किंवा ज्यांचे जीव जातात ना त्यांनाच माहिती आहे, किंवा त्यांच्या परिवारांनाच माहिती आहे की त्यांच्यावर काय परिस्थिती येते, ते काय वेळेतून जात आहेत, किंवा ते त्यांच्यावर काय प्रसंग येत आहेत, आणि भविष्य त्यांना पुढचं पूर्ण अंधारमय भविष्य दिसतं. पैशांनी मदत होते, गोष्टी घडू शकतात, पण माणूस म्हणून जो आधार असतो ना तो परत कधी मिळू नाही शकत. तर ह्या गोष्टींमध्ये तुम्ही जे लोकांच्या भावनांशी खेळताय, तुम्ही एकमेकांवर स्टेटमेंट्स देताय, तुमचे इंटरनल पॉलिटिकल गोष्टी चालू आहेत, त्यापेक्षा या सगळ्यामध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्या देशासाठी जे आपल्या लोकांना जे प्राण गमवायला लागतात, किंवा आपल्या जे लढतात आपल्यासाठी त्या लोकांना जे गमवायला लागतात, त्याच्यावर तुम्ही काहीतरी करा. काहीतरी करा. म्हणजे पूर्णपणे हा जो दहशतवाद आहे तो संपा, मुळापासून आणि सगळ्यांनी संपा. मिळून, म्हणजे सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी माणुसकी म्हणून, हा आपला देश वाचवण्यासाठी म्हणून, तरी त्या सगळ्यांशी तुम्ही एकत्रितपणे लढा द्या. कोणी असे वेगळे स्टेटमेंट देऊन, आता ती वेळ नाहीये की असे कोणी चुकीचे स्टेटमेंट करायचे, मग कोणी त्यांना बोलायचं, मग परत त्यांनी माफी मागायची, किंवा ही वेळ नाहीये. सगळ्यांनी मिळून आपल्याला लढा देणं हे खूप गरजेचं आहे. नाहीतर मग हळूहळू ते आपल्याला असेच येणार अचानक, आणि सामान्य माणसांना त्रास देणार, आणि सामान्य माणसांची कुटुंब उद्ध्वस्त करून टाकणार. तर हे खरंच होऊ नये अशी आमची खरं इच्छा आहे. कारण आम्ही जे फेस करतोय ना आता ते अतिशय भयानक आहे. 10 मिनिटापूर्वी आम्ही फोटो काढलेत, आणि 10 मिनिटानंतर आमचे ते फोटोज आता फक्त मेमरीज म्हणून राहिलेत. ही दाहकता किंवा ही भयानकता तुम्ही माझी समजू शकता की काय मी बोलतीये. या सगळ्याच्या शेवट म्हणून मला शासनाचे खरंच आभार मानावेसे वाटतात, किंवा जी लोक आम्हाला येऊन भेटून गेली त्यांचे पण खूप मनापासून आभार मानावेसे वाटतात, की या वाईट प्रसंगामध्ये त्या सगळ्यांनी मला, माझ्या आईला, माझ्या परिवाराला खूप जास्त मानसिक आधार दिला. आणि अजूनही पुढे ज्या प्रोसेस त्यांच्या चालू आहेत, हळूहळू ज्या होतील आमच्यासाठी, त्याच्यासाठी पण मी आत्ताच माझ्या परिवाराकडून मनापासून आभार मानते शासनाचे. जे लोक ह्याच्यात आहेत, जे लोक आम्हाला मदत करतात ग्राउंड लेवलला पण किंवा पॉलिटिकल लेवलला सुद्धा, त्यांच्यासुद्धा मला मनापासून आभार मानावेसे वाटतात. आभार मानते. एक शेवटचा की त्यांनी धर्म विचारून तर मारलं, पण आता इथे तुम्ही आपल्या पुण्यामध्ये आहात, महाराष्ट्रात आहात, भारतामध्ये आहात, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? एक माणुसकी म्हणून तुम्ही म्हणता की सगळ्याकडे बघायला. आम्ही अजूनही माणुसकी म्हणूनच बघू इथून पुढे पण. म्हणजे आमच्या मनात हा जात धर्म कधीच नव्हता, आणि मला असं वाटतं कैक सामान्य लोकांच्या मनात हा विषय कधीच नसेल. शेजारी राहून आपण एकमेकांसोबत एक लहानाचे मोठे होतो तेव्हा आपण कधी जात धर्म बघत नाही, किंवा आपण मैत्री करतो. प्रत्येक ठिकाणी विश्वासावरच हे सगळं जग चाललंय. मला असं वाटत नाही की त्या गोष्टीमध्ये कधी तुम्ही जात आणि धर्म बघून पुढे जावं. मला असं वाटतं माणुसकी म्हणूनच एकमेकांकडे बघावं, आणि भविष्यात पण हा असा जो प्रसंग आमच्यासोबत जे 26-27 कुटुंब त्यांच्यासोबत घडला तो कधीच कोणासोबत घडू नये. तुम्ही हे सगळं भोगलंय, आणि हे तुमच्या कुटुंबियांवरती तर संकट आहे, एक भारतावरती देखील मोठं संकट आहे एका वेगळ्या प्रकारे, की भारत कसा याला सामोरं जातोय, कसा प्रतिसाद देतोय, किती एकसंध राहतोय. तुम्ही आता बोलत होतात. नाही, आता ते आम्ही तर सामान्य लेवलला आहे, ते जे त्या लेवलला काम करतील ते आता आम्ही सांगू नाही शकत.
म्हणजे तर आपण पाहिलं या कुटुंबांनी जी काही शासकीय नोकरी मिळालेली आहे त्याबद्दल सरकारचे आभार मानलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या भावनांशी कोणी खेळू नये हे देखील त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट ती ही आहे की माणुसकी हा सर्वात मोठा धर्म हे कुटुंब मानतं आणि हीच माणुसकी आपण सगळ्यांनी जपावी. दहशतवाद्यांनी जरी धर्म विचारून मारलेलं असलं तरी आपण एक माणुसकीचं नातं जे आहे ते नेहमी कायम जपलं पाहिजे असं या कुटुंबाचं सांगणं आहे. यामिनी. अगदी मंदार, खूप खूप धन्यवाद. ही सविस्तर बातचीत तुम्ही एबीपी माझाच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलीत यासाठी.